हॅलो नमस्कार। आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत साडीची नवीन घडी घालण्याची पद्धत आणि त्याचबरोबर अगदी कमीत कमी जागेमध्ये भरपूर साड्या आपण कशा पद्धतीने ठेवू शकतो तर ती गोष्ट शेअर केलेली आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब सुद्धा करा। तर नुकतंच मी सुद्धा गावाला गेले होते। मे महिन्याच्या सुट्ट्या होत्या आणि भरपूर सगळे कार्यक्रम असतात, तर त्यासाठी भरपूर माझ्या साड्या सुद्धा वापरल्या गेलेल्या आहेत। तर त्या साड्या आता मला व्यवस्थित ठेवायच्या आहेत, पण आपल्याकडे इतक्या साड्या होतात की आपल्याला ते ठेवण्यासाठी जागा सुद्धा कमी पडते। कपाट असेल तर कपाट सुद्धा आपल्याला कमी पडतं। तर त्यासाठी आजचा व्हिडिओ आहे, जेणेकरून अगदी कमीत कमी जागेमध्ये आपण भरपूर साड्या कशा पद्धतीने ठेवू शकतो तर तेच मी तुमच्यासोबत शेअर करते। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। आता इथं ही जी माझी पहिली साडी आहे, तर ही साडी मी अशा पद्धतीने फोल्ड करणार आहे, जेणेकरून या साडी ठेवण्यासाठी अगदी कमीत कमी जागा लागणार आहे आणि त्याचसोबत ना साडी जी आहे ती आपली अगदी व्यवस्थित सुद्धा राहणार आहे। तर अशा पद्धतीने साडीची घडी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेणेकरून आपली जी साडी आहे ती अगदी कमीत कमी जितकी आपल्याला लहान फोल्ड करता येईल, बारीक फोल्ड करता येईल तितकी फोल्ड करायची। आता याच्यामध्ये अजून एक गोष्ट महत्त्वाची लक्षात ठेवायची, ती म्हणजे याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं वर्क केलेलं नाही आहे, त्यामुळे ही साडी आपल्याला जितकी बारीक फोल्ड करता येईल तितकी बारीक फोल्ड करायची। तर अशा पद्धतीने जर वर्कवाली साडी असेल तर ती तुम्ही खूप जास्त बारीक फोल्ड करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, जेणेकरून काय होतं त्याचं वर्क सुद्धा खराब होऊ शकतं। तर ही सुद्धा महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची। तर अशा पद्धतीने साडी अगदी बारीक फोल्ड केलेली आहे, जसं तुम्ही आता इथं व्हिडिओमध्ये बघताय। आणि त्यानंतर ना ही साडी मधोमध फोल्ड केल्यानंतर या साडीचा आकार तुम्ही बघू शकताय, तर अशा पद्धतीने छोटा झालेला आहे। आणि त्यानंतर याला अगदी साध्या पद्धतीने मी 3 फोल्ड करणार आहे, जेणेकरून तुम्ही बघू शकताय आता फायनल साडीची जी घडी आहे तर ती अशा पद्धतीने झालेली आहे। इतकी बारीक साडीची घडी झालेली आहे, जेणेकरून आपला एखादा ड्रेस किंवा आपली एखादी कुर्ती आपण घडी केल्यानंतर त्याला जितकी जागा लागते अगदी तितकीच जागा किंबहुना त्याच्यापेक्षा सुद्धा कमी जागा आपल्या या साडीसाठी लागणार आहे। तर अशा पद्धतीने जर आपण साड्यांच्या घड्या केल्या, वेगवेगळ्या पद्धतीने आपण साड्यांच्या वेगवेगळ्या घड्या केला तर नक्कीच कमीत कमी जागेमध्ये आपण भरपूर सगळ्या साड्या ठेवू शकतो। तर ही सगळ्यात महत्त्वाची पहिली एक साडीची घडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे। आता ही जी दुसरी साडी आहे ही काठपदर कॉटनमधली साडी आहे। तर ही सुद्धा साडी फोल्ड करण्यासाठी या साडीमध्ये सुद्धा कोणत्याही पद्धतीचं वर्क केलेलं नाही आहे, तर त्यामुळे ही साडीसुद्धा अगदी बारीक फोल्ड मी करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर मधोमध अशा पद्धतीने साडी फोल्ड करू शकता, किंवा अशा पद्धतीने जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतंय तर त्या पद्धतीने आपल्या साडीचे काठसुद्धा खराब होता कामा नये आणि साडीसुद्धा आपल्याला अगदी बारीक फोल्ड करायची आहे, जेणेकरून ती ठेवण्यासाठी आपल्याला जागासुद्धा कमी लागणार आहे। तर या पद्धतीने ही साडी फोल्ड करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने या साडीची जी घडी आहे ती झालेली आहे। आणि दुसरी अजून या पद्धतीने साडी फोल्ड करू शकता, जेणेकरून अशा पद्धतीने जी साडी आहे जी पॉकेटसारखी आपण ठेवू शकतो, पॉकेट फोल्ड करू शकतो, जेणेकरून साडी वरून जरी पडली तरी त्या साडीची घडी विस्कटणार नाही आणि साडी आपली आहे तशीच राहणार आहे। तर या 2 पद्धतीने ही साडीसुद्धा तुम्ही फोल्ड करू शकता, जेणेकरून ही साडी ठेवण्यासाठी सुद्धा तुम्हाला अगदी कमीत कमी जागा लागणार आहे। तर अशा पद्धतीने ही सुद्धा साडीची घडी करून झालेली आहे। आता तिसरी साडी आहे ती म्हणजे की काठपदर। प्रत्येकीकडे आपल्याकडे काठपदराच्या साड्या असतात आणि त्या व्यवस्थित मेंटेन करणं हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आता ही जी माझी काठपदर साडी आहे तर ती घडी करण्यासाठी मी या साडीचा अगदी बारीक फोल्ड केलेला नाही। जसं तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय या साडीचे जे काठ आहेत ते सुद्धा कुठेही खराब न होण्यासाठी अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं मी ही साडी फोल्ड करते, जेणेकरून काठसुद्धा खराब होणार नाही आणि साडीचं जे फिनिशिंग आहे तर ते सुद्धा व्यवस्थित होणार आहे। तर अशा पद्धतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्या पद्धतीने ही साडी फोल्ड करायची आहे। ज्या पद्धतीने आपण दुकानामधून एखादी साडी खरेदी करतो तर तिथे ज्या पद्धतीने साडी फोल्ड केलेली असते तर त्याच पद्धतीने ही साडी मी फोल्ड करून ठेवलेली आहे, जेणेकरून ही साडी मेंटेन सुद्धा व्यवस्थित राहणार आहे, घडी सुद्धा साडीची व्यवस्थित राहणार आहे आणि ती ठेवण्यासाठी जागा सुद्धा अगदी कमीत कमी लागणार आहे। आता ही जी साडी आहे ही टिश्यू सिल्कमधली साडी आहे। तर ही साडीसुद्धा व्यवस्थित घडी करून ठेवण्यासाठी आता याच्यामध्ये फक्त बॉर्डर आहे आणि मध्ये कोणत्याही पद्धतीचं वर्क किंवा डिझाईन नाही आहे, तर त्यासाठी ही साडीसुद्धा जितकी आपल्याला बारीक फोल्ड करता येईल, लहान फोल्ड करता येईल तितकी फोल्ड करून घ्यायचे। तर अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय या पद्धतीनं मी ही साडी फोल्ड करून घेतलेली आहे। आणि या साडीमध्ये ना जे खालचे आपले जे काठ आहेत
तर ते काठ खूप मोठे आहे, तर त्यासाठी मी अशा पद्धतीनं फोल्ड करून घेते, जेणेकरून टिश्यू सिल्कमधल्या साड्यांचे जे धागे वगैरे असतात तर ते निघण्याचे चान्सेस असतात, तर त्यासाठी आणि आपला जे काठ असतात ते सुद्धा खराब होऊ नये, तर त्यासाठी काठांना सुद्धा आपल्याला फोल्ड करायचं नाही आहे. आणि अशा पद्धतीनं एकदम बारीकमधली बारीक घडी या साडीची मी केलेली आहे, जेणेकरून घडीसुद्धा आपली व्यवस्थित आहे आणि साडीसुद्धा कोणत्याही पद्धतीनं खराब होणार नाही आणि ही साडी ठेवण्यासाठी जागासुद्धा आपल्याला अगदी कमीत कमी लागणार आहे. आता त्यानंतरची पुढची साडी आहे, ही थोडीशी वर्क केलेली डिझायनर साडी आहे. तर अशा पद्धतीच्या साड्या आपल्याला ठेवण्यासाठी या साड्या आपण जितक्या व्यवस्थित ठेवू तितक्या या साडीचं लाईफ व्यवस्थित असतं. कारण जर अशा पद्धतीच्या साड्यांचं जे स्टोन असतात किंवा जे काचेचे स्टोन असतात किंवा मोत्यांचे स्टोन असतात ते जर पडून गेले तर पूर्ण आपल्या साडीचा लुक खराब होऊ शकतो. तर त्यासाठी अशा पद्धतीच्या साड्या आहेत त्या सरळ फोल्ड करण्याच्या ऐवजी उलट्या फोल्ड करायच्या, जेणेकरून हे जे स्टोन आहेत ते वरती राहणार नाहीत आणि हात लागल्यानंतर किंवा कपड्यावर कपडा घासल्यानंतर हे जे स्टोन पडून जाण्याची शक्यता असते. तर ती अशा पद्धतीनं जर साडी आपण उलटी फोल्ड केली तर अशा पद्धतीनं स्टोन पडणार नाहीत किंवा साडीसुद्धा आपली खराब होणार नाही. त्याचसोबत या साडीवरचे जे डिझायनर ब्लाऊज आहेत तर ते सुद्धा त्याच साडीमध्ये ठेवायचे, जेणेकरून ब्लाऊज आणि साडी आपल्याला एकाच ठिकाणी मिळणार आहे आणि दोन्हींचे जे वर्क आहे त्याच्यावर जे स्टोन लावलेले आहेत तर ते सुद्धा खराब होणार नाही आहेत. तर अशा पद्धतीनं ही सुद्धा साडी मी घडी केलेली आहे आणि ही साडी ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला अगदी कमीत कमी जागा लागणार आहे. त्यासोबत आपण त्याच्यामध्ये पेटिकोटसुद्धा ठेवू शकतो, म्हणजे एकाच ठिकाणी आपल्याला सगळ्या गोष्टी मिळणार आहेत. आता त्यानंतर ही पुढची साडी आहे, ही डेली यूजची साडी आहे, ज्याच्यामध्ये ही साडी अजिबात जास्त चुरगळत नाही किंवा तिला दररोज इस्त्रीची सुद्धा गरज नसते. तर अशा डेली यूजच्या ज्या सिंपल साड्या असतात तर त्या फोल्ड करण्यासाठी आपल्याला जास्त काही जागा अशा पद्धतीच्या साड्यांसाठी घालवण्याची गरज नाही. तर अशा ज्या साड्या असतात तर सिम्पली आपण अशा पद्धतीनं जर गुंडाळून जरी ठेवल्या तरी त्या साड्या खराब होत नाहीत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा पद्धतीने या साड्या गुंडाळून ठेवल्या तर आपल्याला जागासुद्धा अगदी कमीत कमी लागते, जेणेकरून आपल्याला प्रवासासाठी किंवा गावी नेसण्यासाठी वगैरे अशा पद्धतीच्या साड्या जर न्यायच्या असतील तर आपण अशा पद्धतीनं गुंडाळून नेल्या तर आपण कमीत कमी जागेमध्ये भरपूर जास्त साड्या नेऊ शकतो किंवा आपल्या बॅगमध्ये कमीत कमी जागेमध्ये भरपूर साड्या बसू शकतात. तर अशा पद्धतीनं साड्यांच्या घडी करण्याच्या या वेगवेगळ्या पद्धती आहेत ज्या की मी वापरते आणि ज्याचा मला भरपूर जास्त फायदा होतो. त्याच साड्यांच्या घडी घालण्याच्या पद्धती मी आज तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत. आय होप त्या तुम्हाला आवडतील आणि तुम्हाला सुद्धा युजफुल ठरतील. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल आणि इन्फॉर्मेटिव्ह वाटला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. बाय बाय. टेक केअर.